जी हा. तुमच्या सरकारला आमचा एक विरोध आहे. काय तुम्ही बिनविरोध कसं काही सीट घेऊ शकता? आपला भाजप सरकारला या शेतकऱ्यांचा काहीतरी विरोध दिसतोय मला. तर सीट देणारी पब्लिकच राहते. याचा अर्थ तुम्ही दबाव तंत्र वापरलं जातंय का? कोणाला बिनविरोध दिली? दबाव आणि शिवाय 5-5 कोटी जर देतात याला तुम्ही जर खाली तुम्ही जाणार आमचा दादा. मागं नाही घेतला हा, तर नगरसेवक. काय माहिती तुम्ही बघा हे काय खाली जाणार. दबाव तंत्राचा वापर केला जातोय का? त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही बिनविरोध सीट घेताय तर ती सीट कशी काय येते? तर मला असं वाटतं की पब्लिक कुठेतरी दबावामध्ये येते, तर शासनाने त्याची काहीतरी दखल घेतली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना शेतकऱ्यांचं मत आहे ते पोहोचवण्याचं मी काम करणार आहे. कुठला असा प्रकार तुम्हाला वाटला की तो हे होतोय? आपल्याकडे कुठला असा प्रकार झालाय की तिथे उमेदवारी ही बिनविरोध देण्यात आलेली आहे? हा कुठली आपल्या भागात? आपल्याकडे कुठे महानगरपालिका ओके, कल्याणातली जी सीट आहे त्याच्या संबंधात त्यांना बोलण्याचं म्हणणं आहे. पण कधी कधी काय होतं की उमेदवार तितक्या क्षमतेचा नसेल किंवा उमेदवार आहेत ना घाबरतायत दुसऱ्यांना की आपण निवडून येऊ की नाही येऊ, ही पण शंका असते त्यांच्या मनामध्ये. असली तरी तो पहिला फॉर्म भरू शकत नाही नाही ना? पडू का राहू नाही बरोबर आहे. हो हो का? तो माग घ्यायसाठी परत नाही. ते कसं एका पॅनलचं असतील तर घेतील मागे, बरोबर, पण विरोधी पक्षाचे मागे घेतील का? नाही घेऊ शकत खरं. आता विचार करतो बीजेपीचे 67 नगरसेवक. बोला. आता कसं ही गोष्ट मला आवडली, तुम्ही काहीतरी व्यथा मांडण्याचा बरोबर आहे का नाही? तर खालच्या आंब्यानं मंडळी, मगाशी आपण इलेक्शनचा विषय घेतला होता. त्या इलेक्शनच्या विषयामध्ये बंधूंचं असं म्हणणं आहे का उमेदवार जर अशा पद्धतीने घेतला तर मग काय होईल? तर त्यांना जो मतदान करणार आहे त्याला उरलाच नाही पर्याय, फक्त तो माणूस म्हणूनच जगणार. ओके, म्हणजे मतदान करणाऱ्यांचा सुद्धा जो हक्क आहे तो तुम्ही हिरावून घेतोय असं त्यांचं तुमचं म्हणणं आहे. हा. मतदानाचा काही अर्थच राहिला नाही जर तुम्ही बिनविरोध देण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे काय होतं की डेव्हलपमेंट थांबली जाते ना. डेव्हलपमेंट थांबली जाते. लोकांचं जे आदान प्रदानाचं जे माध्यम आहे असं. ते बंद होतो. होतंय. जी माणसाकडे काय प्रत्येक माणूस काय निरोप पोहोचू शकत नाही एकाच माणसाकडे. नाही विशिष्ट पद्धतीने कसं ते तुम्हाला खटकलेलं आहे. तर खरंच हे महत्वाची गोष्ट, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. तर आपण प्रयत्न करू तो हा व्हिडिओ पोहोचवण्याचा तिकडे. चालेल. थँक्यू सो मच.